आज बनाएंगे हम वड़ा पाव। नमस्कार मित्रांनो, तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत। आज हाय सॅटर्डे। आज आमचा असा प्लॅन आहे की आम्ही दोघंजण मिळून आलूचे पराठे करणार आहेत। माझी आंघोळ झालेली आहे मस्तपैकी आणि आता मी करणार आहे देवपूजा करून घेतो। बघा गाईज, आमचं स्टँड तुटलेलं आहे। आता नवीन स्टँड तुम्ही घेऊन देणार आहे। कधी घेऊन द्याल? आम्ही वडापाव बनवतो, मग तुला स्टँड घेऊन देईन। कधी? फ्यू डेज लेटर। काय फ्यू डेज लेटर होंगे। हम वड़ा पाव बनाने जा रहे हैं दोस्तों। देखो हमारी चटनी ऑलरेडी। हाय फैमिली, कसे आहात? आज बनाएंगे हम वड़ा पाव। विदर्भ स्पेशल, नॉट स्पेशल बट स्पेशल। विदर्भाच्या स्टाईलमध्ये जसा आलू वडा असतो त्यालाच आपण वडापाव मध्ये कन्वर्ट करू। बघूयात कसा चवीला लागतो। घेतला बेसन, याच्यात बॉइल बटाटा, कोथिंबीर और हरी मिर्च, थोड़ी सी हल्दी, नमक और थोड़ा सा मसाला स्वादानुसार। ओके। इसमें डालेंगे हम थोड़ा सा धनिया पाउडर, नमक और हल्दी। थोड़ा विदर्भ स्टाइल मसालेदार बनाएंगे दोस्तों। जो बड़ा हमारा प्लान था दोस्तों आज पराठे बनाने का, लेकिन हम पराठे के साथ में जो आलू का पराठा बनाना चाहते थे उसको हम कन्वर्ट करके पराठे भी बनाएंगे और वड़ा पाव भी बनाएंगे। एक टाइम में 2 रेसिपीज। बेसिक आमचं प्लॅन होता पराठे करायचा, पण यांनी म्हटलं आता ते काय म्हणतात हुंडा मस्त झाला होता ना आलूचा, मग तो त्याच्यात थोडंसं एक्सपेरिमेंट करून आपण त्याच्यात वडा करणार आहे। कन्वर्ट करेंगे, कन्वर्ट। देखो, एक चीज से अगर 2 रेसिपीज बन सकते तो वो करना चाहिए। आता दोघं जणच आहे ना, म्हणून दोघांसाठी बनते, मग ते चांगलंच बनेल। एक पराठे की इसकी आइडिया जी। हॅपी फॅमिली। वाव। आता वरडा खाल्लेला आहे ना, फालतूचा वरडा खाल्ला, झणझणीत वरडा खाल्लेला आहे, म्हणून शिस्तीत आहे। तुम्ही बघू शकता मंडळी, ते स्वयंपाकाला लागलेले आहेत। प्लेट। हे कशाचे हो? आलूची थोड़ा सा तेल लगाएंगे, उसके बाद हम बनाएंगे वड़े। पार्टी की मदद कर जाती है ना, कार्यक्रम करते हैं। थोड़ा सा हाथ में तेल लगाने का दोस्तों, ताकि चटनी चिपके ना हाथ को। फटाफट बनाएंगे। उधर तेल गरम हुआ है, मस्त इसको ऐसे भिगोने का। वड़ा पाव वाले जैसा करता है वैसे ही करने का दोस्तों। भिगोने का इसको और ऐसा डालने का दोस्तों। तुम्ही बघू शकता गाईज, किती मस्त वाटते वो। अशा पद्धतीने वडापाव सक्सेसफुल झालेला आहे। जळेल तर आता सध्या ते फ्राय होऊन राहिले। खूप डीप फ्राय करायला लागते ना वडापावले, पण हे चांगलं नसतं। ह्यासाठी पण मला भूक लागली, काहीच करू शकतो। देखिए दोस्तों, वड़ा इज रेडी। आता मी टेस्ट करून सांगणार कसं झालंय, पण पाव नाही आहे। ब्लिंकिट मधून ऑर्डर करू का पाव? आई चटणी झाली की मस्त लागते ना। नशीब लागतं, नशीब नवरा स्वयंपाक करणारा भेटायले। वडा नाही पाव, वडा येते वडा। बघू शकता मंडळी, आमच्या घरी आलेला आहे सीमाताई। आता जे टेस्ट करून सांगतील कसं झालेलं आहे। मला तर नाही, मीठ वगैरे व्यवस्थित आहे है ना, चांगलं आहे मग। वडापावचा मिशन कंप्लीट झालेला आहे। खाओ। तर मित्रांनो, आता मी हुंडा करून घेतो। पहिला पीठ लावून घेतलं।
तर मंडळी आता सगळं आवरून झालेलं आहे आणि पराठे वगैरे केलेले आहेत मस्त. 4 पराठे झाले होते. तर आता आम्ही दोघं जेवण करणार आहे. तर त्यांना दही आणायला सांगितले, कारण की पराठ्यासोबत दही एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तर ती की तुम्हाला पण आवडेल, कारण की तुम्ही पण कधी ना कधी खाल्लेलं असणार. माईच्या हातात मला लय आवडत होतं. अशा प्रकारे झालेलं आहे. पण जेवण करतो मग सांगतो कसे झालेले आहेत. मंडळी आता आम्ही जेवण करत आहे. बघू शकता तुम्ही सगळेजण मस्तपैकी जेवण करत आहेत. तुमच्या आता सगळ्यांची रिव्ह्यू बघू कसे झालेले आहेत. बस खा पहिलं. जमलं मस्त. तर तुला कसं वाटलं, आवडलं? तर मंडळी आता आमचं जेवण वगैरे करतो आम्ही लगेच. तर अशा पद्धतीनं आजचा व्हिडिओ संपलेला आहे. म्हणजे आजचा व्हिडिओ आम्ही स्टॉप आजचा करतो. दिवस पण खूप चांगला गेलेला आहे मित्रांनो. मस्त रेसिपी सोबत मस्ती, कॉमेडी आणि फुल क्रिएशन. तर अशा पद्धतीनं आमचं व्हिडिओ एंड करतो. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. बाय बाय करा. बाय बाय.